नमस्ते गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही मजेतच असणार। माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तांदळाची भाकरी आणि सुट्टीचं कालवण, तेही आगरी स्पेशल स्टाईलमध्ये। तर माझी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका। जन हाय बोल। हाय 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 हाय। सुट्टीचं कालवण बनवण्यासाठी मी सुकट घेतली आहे। आधी साफ करून घेतली छान, नंतर मग गरम पाण्यामध्ये छान धुवून घेतलेली आहे, कारण त्याच्यावर काही कच वगैरे बसलेली असेल तर ते निघून जावे म्हणून। तर हे बघा, हे 3 कांदे घेतलेले आहेत कापून बारीक, 2 टॅमॅटो, 1 लसणाचा कांदा चेचून घेतलेला आहे, आणि ही आहे आंबोशी, आंब्याची जी सुकवलेली असते ती। आणि त्याच्यामध्ये 2 बटाटे घेतलेले आहेत कापून, पातळ पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। फक्त मोजक्या साहित्यामध्ये सुट्टीचं कालवण बनणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे, आणि खूप छान बनतं। तुम्ही पण एकदा करून बघा। तर चला, बनवण्यासाठी मी ही कढई ठेवलेली आहे। ही माझी नॉनव्हेजचीच आहे, फक्त नॉनव्हेजसाठीच मी यूज करते। तर गॅस चालू, 8 चम्मच तेल टाकूया। तेल गरम झालं तर हे मी पाव चम्मच टाकत आहे त्याच्यामध्ये हिंग, त्यानंतर हे लसूण आणि कापलेला कांदा, चांगले परतून घ्यायचे। कांदा थोडा परतल्यानंतर याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकते, म्हणजे तो कांदा टॅमॅटो सोबत आहे। त्यामुळे मी कांदा आणि टॅमॅटो थोडेसे जास्त वापरलेले आहे। तुम्हाला जर कसा करायचा असेल तर तुम्ही कसा वापरा। हे लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये मी टाकत आहे 1 चम्मच मीठ। मीठ टाकल्याने काय होतं, कांदा टॅमॅटो थोडा लवकर शिजतो। कांदा आता शिजला आहे, तर मसाल्यांमध्ये मी घेतलेली आहे पाव चम्मच हळद। ही घरची हळद आहे म्हणून मी थोडीच घेतलेली आहे। त्यानंतर मसाला घेतलेला आहे हा आगरी मसाला 2 चम्मच, धने पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, आणि चिमूटभर थोडंसं मीठ घेतलेलं आहे। म्हणजे आधी आपण मीठ टाकलेलं होतं ना, म्हणून आता थोडंच मीठ घेतलेलं आहे। तर हे सर्व एकत्र टाकून चांगलं मिक्स करून घेऊ। आता ह्याच्यामध्ये टाकूया ही सुकट। ते 10-15 मिनिटं आता स्लो गॅसवर शिजू द्यायचे। कालवण शिजतोय तोपर्यंत आता तांदळाची भाकरी बनवायला घेते आहे मी। ती दाखवते। भाकरी बनवण्यासाठी मी कढई गरम करत ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकते। हे पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं। बॉईल झालं आहे, अशी उकळी आणि पाणी टाकते। ह्याच्यामध्ये आता टाकायचं तांदळाचं पीठ। मोठं बाउल
झालेलं आहे. आता मी भाकरी बनवण्यासाठी त्याच्यातून थोडं काढून घेते बाकी साईडला. मी गॅस चालू करते आणि हा तवा गरम करते. मीडियम गॅस तो. आणि आता भाकरी घेतलं की असं गोळा करत जायचं आणि मध्येतून असं दाबायचं. थोडंसं पाणी लावायचं आणि असा चाक बनवून घ्यायचा. ताटाला पाणी लावून घ्यायचं आणि या असं दाबायचं. त्याच्यावर ही भाकरी टाकूया. ही भाकरी होते तोपर्यंत दुसरी भाकरी बनवून घ्यायची. तिचा कडा सुटलेली आहे तर आपण पलटी. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू.